श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी 7 वाजता आम्ही घरातून निघालो. आम्ही चाललो आहोत वन नाईट स्टेसाठी लोणावळ्याला आणि ते पण बुलेट राईड करत. थोडा पुढे जाऊन आम्ही आमच्या फेवरेट प्लेसवर थांबून पोहा खाल्ला आणि आम्ही आमची राईड सुरू केली. पनवेलला आम्ही आमच्या फ्रेंड्सना भेटलो. सगळे एकत्र आल्यावर ट्रिपची मजा अजूनच वाढली. हे सगळे माझे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत. अजून 2 फ्रेंड्स यायचे बाकी होते. आम्ही त्यांचा वेट करत होतो तेवढ्यात ते लोकही आले आणि आम्ही लगेचच गेलो श्री दत्तगुरू स्नॅक्स कॉर्नरला. तिथे जाऊन आम्ही गरमागरम चाय पियालो आणि वडापाव खाल्ला. वडापाव एकदम मस्त होता. वडापाव खाऊन झाल्यावर आम्ही थोडासा टाईमपास केला आणि आम्ही आमची राईड फुल ऑन एनर्जीसोबत पुन्हा स्टार्ट केली. घाटात एंटर होताच खरा थ्रिल सुरू झाला. वळणावळणाचे रस्ते, एक साईडला खोल दऱ्या आणि एका बाजूला हिरवागार निसर्ग. आम्ही घाटात पोचलो आणि एक छोटासा हॉल्ट घेतला. मस्त व्ह्यू एन्जॉय केला. फोटो सेशन तर बनतंच. मस्त फोटोज काढले, थोडे व्हिडिओज काढले आणि पुन्हा आम्ही आमचा प्रवास सुरू केला. आमचा फर्स्ट डेस्टिनेशन होता एकविराई मंदिर. आम्ही एकविराई मंदिरजवळ पोहोचलो आणि खरी मजा तर इथूनच सुरू झाली. आम्ही आमची कार आणि बाईक पार्क केले आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. दुपारचे 12 वाजले होते. खूप ऊन लागत होतं आणि दमही लागत होता. पण एकविराईचं नाव घेत आम्ही मंदिरात पोहोचलो आणि शेवटी दर्शन झालं आणि खूप पीसफुल वाटलं. दर्शन झाल्यावर आम्ही फोटोज काढले, उसाचा रस पिला आणि निघालो आमच्या विलाकडे. मंदिरापासून विला फक्त 6 किलोमीटर अंतरावर होता. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो विलावर. तर विलामध्ये काय काय धमाल केली ती आपण बघूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.